मागील भागात आपण पाहिले, मितालीची आईने सुमित आणि मिताली यांच्या लग्नाकरिता अट ठेवली होती. दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा भेटले तेव्हा सुमितने सांगितले, मिताली, माझ्या आईबाबांनी एकमुखाने आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. तुझ्या आईबाबांचे काय म्हणणे आहे? मितालीला कळत नव्हते काय बोलावे म्हणून. तरीही तिला बोलावे लागणार होते. तरी ती बोलली, सुमित, माझ्या बाबांनी सुद्धा परवानगी दिली, परंतु माझ्या आईने म्हणून ती थांबली. सुमित बोलला, काय झाले मिताली? काही समस्या आहे का तुझ्या आईला? मिताली उत्तरली, हो, पण मी मॅनेज करून घेईन. मग सुमित बोलला, अगो हो, पण काय प्रॉब्लेम आहे तिथे सांगशील? आणि एक गोष्ट, आपण ठरवले होते की कुणालाही काहीही असत्य सांगायचे नाही. सगळं आपण खरं आणि सत्य सांगून करायचे आहे. तर तूही मला खरंच सांग काय ते, मग मी पुढे पाऊल टाकणार. आता शेवटी मितालीला सत्य काय ते सुमितला सांगावे लागले. ती बोलली, सुमित, माझ्या आईचे म्हणणे आहे की तू एक वेगळा फ्लॅट घेऊन माझ्याबरोबर तुझ्या आईबाबांपासून वेगळं राहायचं, तरच ती आपल्या लग्नाला परवानगी देईल. कारण की तिला समाजातील जे स्टेटस सांभाळायचे आहे आणि तुझ्या घरच्या लोकांना ती आपल्या स्टेटसच्या बरोबरचं समजत नाही. आता मात्र सुमितलाही विचार आला होता. तेव्हा मिताली म्हणाली, सुमित, माझे मन मानत नाही आहे या गोष्टीला. कुणी कसं काय आपल्या बाबांपासून वेगळं राहणार, आणि तेही अशा बिनडोक बाईमुळे. मग सुमित मितालीला घेऊन सरळ आपल्या घरी गेला आणि त्याच्या आईबाबांसमोर एक मुद्दा ठेवला. त्याला मितालीने सांगितलेला सगळा प्रकार त्यांच्या पुढे सांगितला. तेव्हा त्याची आई बोलली, बरोबर आहे, त्यांचे ते श्रीमंत आहे आणि आपण एक सामान्य मनुष्य आहोत. त्यांना मोठमोठ्या लोकात उठावे बसावे लागते. याचा विचार आपणही करायला हवा. आमचा तर निर्णय आम्ही दोघांनी एकमेकांनी आधीच सांगितलेला आहे. आता तुम्हा दोघांना काय करायचे ते ठरवायचे आहे. सुमितला जर वेगळं राहायचं असेल तरीही आमची काही हरकत नाही आहे. राहून राहून किती लांब राहणार आहात? या शहरातच तर राहणार आहे ना. मात्र हे सगळं बोलताना सुमितच्या आईचे बोलणे आणि त्यांचा चेहरा हे मेळ खात नव्हते. कुठेतरी त्यांच्या मनात पुढच्या मुलापासून दूर राहायचे दुःख त्यांच्या डोळ्यात दिसत होते. ते दोघेही त्यांच्या लेकरांच्या आनंदासाठी हा त्याग करण्यास तयार होते. आता निर्णय मिताली आणि सुमितला घ्यायचा होता. दोघेही घरातून बाहेर पडले आणि बाहेर येऊन आपसात बोलू लागले. तेव्हा मिताली बोलते, सुमित, मला काही बरं वाटत नाही आहे. तू तुझ्या आईबाबांपासून वेगळा राहशील. अरे, त्यांना तुझी फार आवश्यकता आहे. तेव्हा सुमितही म्हणतो, हो ग, माझे मनही तेच बोलत आहे. मला तर वाटते आपल्याला काहीतरी मार्ग काढावे लागेल. अथवा मग मिताली बोलली, का बरं थांबलास तू? काय करणार आहेस? तेव्हा सुमित म्हणाला, मिताली, मला एक गोष्ट सांग, तू माझ्या वाचून दूर राहू शकते काय? मिताली म्हणाली, काय म्हणतोस तू? आणि काय करायचा विचार आहे तुझा? तेव्हा सुमित म्हणतो, मला माहिती आहे तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी किती प्रेम करतो, परंतु तेवढाच प्रेम मी माझ्या आईबाबांना सुद्धा करतो. त्यांचे बालपणापासून वाटेल तितके हाल अपेक्षा सहन करून मला वाढवले, माझे शिक्षण पूर्ण केले, आणि आज जेव्हा त्यांना माझी आवश्यकता आहे तेव्हा असा मी त्यांना सोडून वेगळा कसा राहू? मग मिताली बोलते, हो रे, ही गोष्ट माझ्या मनालाही आवडली नाही. माझ्या आईने असे वागायला नाही पाहिजे. तर मग आता बोल, आपण काय करायचे पुढे? तिथे थोडा वेळ पुरती शांतता निर्माण झाली आणि काही वेळेनंतर सुमित म्हणाला, आपण वेगळे राहायचं, म्हणजे तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी. जर तुझ्या आईला मान्य असेल तर आपण लग्न करू, अथवा अकाळी विना लग्नाचे राहू. तेवढा सुमितच्या बाबांचा आवाज मागून आला. ते बोलले, बेटा, दोघेही जरा घरात येता का? आम्हाला तुम्हा दोघांशी काही बोलायचे आहे. ते दोघेही घराच्या आत गेले आणि म्हणाले, काय झाले बाबा, काय बोलायचे आहे? सुमितचे बाबा म्हणाले, मला माफ करा पोरांनो, मी तुमचे बोलणे मागून उभे राहून ऐकले म्हणून. परंतु मी ते ऐकले म्हणूनच आम्ही हा निर्णय घेण्यास सक्षम झालो की तुम्ही लग्न करा. तुझ्या आई म्हणते त्यानुसार तुम्ही दोघेही तुमचा संसार थाटा. आम्हा म्हाताऱ्यांचे काय, आज आहो आणि उद्या नाही. तुमच्या पुढे तुमचे उभे आयुष्य आहे. तुम्ही दोघेही आधी त्याचा विचार करा.
तसेच सुमितची आई म्हणाली, त्याप्रमाणे तुम्ही काही आमच्यापासून फार लांब राहणार नाही आहात ना? या शहरातच राहणार ना? तर अधूनमधून येऊन आमचा हालचाल घेत जा. तेव्हा ते दोघेही म्हणाले, पण बाबा आम्हाला ते मान्य नाही तुम्हाला एकटे ठेवणे. बाबा म्हणाले, अरे बेटा, मी आधीच बोललो ना, तुम्ही आम्हाला भेटण्यास येऊ शकता की नाही. अच्छा मला सांग, आता ती बाब लग्नाची आहे म्हणून जर सुमितला कुठल्या बाहेरच्या शहरात नोकरीला जावे लागले असते तर त्याला आम्हाला सोडून जावे लागले असते की नाही. तुम्ही तसेच काही समजा ना. तुम्ही निश्चित तुझ्या आईला सांग आणि वेगळे राहायला तयार आहोत तर आम्हाला लग्नाची परवानगी द्या. सुमितच्या बाबांनी त्यांच्या दोघांतील तो प्रश्न मोठ्या समजदारीने सोडवला होता. म्हणून आता सुमित आणि मिताली लग्न करण्याची तयारी करू लागले होते. सुमितने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि त्याचे लग्न काही काळात सामान्यरित्या पार पडले. ते दोघेही आपल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आणि त्यांचा संसार थाटू लागले होते. त्यांच्या राजा-राणीचा संसार छान चाललेला होता. जवळजवळ 6 महिने झाले होते आणि एके दिवशी मितालीची आई त्यांच्या फ्लॅटवर आली. तिने आल्यावर त्यांचा फ्लॅट बघितला आणि म्हणाली, शी बाई, कसला हा फ्लॅट आहे. माझी मुलगी अशा लहानशा फ्लॅटमध्ये राहते आहे. लग्न करण्यासाठी मला तर मात्र फार उड्या मारत होता ना तो सुमित. आणि हे असे फ्लॅटमध्ये ठेवले आहे आणि तिने भाड्याने. मिताली, मी तुला आधीच बोलले की मला हे चालणार नाही. तरीही तू आणि त्या सुमितने मला फसवले, माझ्या शब्दांचा अपमान केला. मितालीची आई जेव्हा हे सगळं बोलत होती तेव्हा सुमितही कामावरून येऊन फक्त दारात उभा होता. त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं तरीही तो काही बोलला नाही. उलट हसत, कोणाला काय म्हणता आई, का बरं तुम्ही चिडता. तुमच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आईबाबांपासून वेगळा राहिलो आहे तर तुम्हाला कसला त्रास होत आहे. तेव्हा मिताली मध्येच बोलली, सुमित शांत हो. तेव्हा सुमित म्हणाला, मी शांतच आहे. आईने जो आरोप माझ्यावर लावला आहे मी त्याचे उत्तर देत आहे. मिताली पुढे म्हणाली, हो रे, तू उत्तर देत आहेस, परंतु आवाज कमी करून बोल. माझी आई आहे ती आणि ती माझ्या घरी आली आहे. सुमित म्हणाला, हो, मी सुद्धा हे जाणतो की आपल्या घरी आले आहे आणि त्यांना समजायला पाहिजे की दुसऱ्यांच्या घरी आल्यावर कसे वागले आणि बोलले पाहिजे. सुमितच्या या कथनाने तर आगीत तेल घालण्याचे काम केले होते. तेथील वातावरण आता हळूहळू तापायला लागले होते. मितालीही आता थोडी तापली होती आणि ती तिच्या आईची बाजू बोलू लागली होती. तेव्हा तिची आई बोलली, म्हणून म्हणत होती मी तुला, आपल्यापेक्षा खालच्या थराच्या लोकांशी संबंध वाढवू नकोस. मेली, या थर्ड क्लास लोकांच्या मध्ये माझी मुलगी फसली. सुमितचा आईबाबांचा थर्ड क्लास म्हटल्यामुळे सुमितही आता भयंकर संतापला होता आणि तो म्हणाला, हो, माहीत आहे तुम्ही कोणत्या क्लासच्या आहात, म्हणून सांगू नका आम्हाला. सुमितचे असे बोलणे आणि मग मितालीची आई बोलली, चल मिताली, आपल्या घरी. अशा थर्ड क्लास लोकांच्या मध्ये आता एक क्षणही राहायचे नाही. मितालीही रागाच्या भरात तिच्या आईबरोबर निघून गेली. सुमित आता मात्र एकटाच राहून गेला होता त्या फ्लॅटमध्ये. दिवस ढळू लागला होता आणि सुमितचा राग आणि संताप आता शांत होऊ लागला होता. सुमितला तहान लागली होती तर त्याने आवाज दिला, मिताली, जरा पाणी देशील काय. मग थोड्या वेळाने त्याला कळून चुकले की मिताली तर तिच्या माहेरी निघून गेली आहे. आता सुमितला वाईट वाटू लागले होते आणि त्यातूनही जास्तीत जास्त या गोष्टीची की मिताली अशी कशी घर सोडून निघून गेली. मग त्याने मितालीला फोन लावला पण काही प्रत्युत्तर देतच नव्हती. ती त्याचा फोन उचलत नव्हती आणि शेवटी मितालीचा फोन बंद झाला. ट्रिंग ट्रिंगच्या आवाजाने सुमित त्याच्या आठवणीच्या दुनियेतून बाहेर आला. त्याला पुन्हा मितालीला बघण्याची इच्छा झाली आणि तो सीटवर उठला आणि मिताली कॅबिनच्या दिशेने बघू लागला. मितालीने त्याच्याकडे एक नजर बघितली आणि ती तिच्या कामात व्यस्त दाखवू लागली. सुमित पुन्हा निराश होऊन रडू लागला होता. तेव्हाच त्यांनी बघितले की मिताली ही एक कटाक्ष नजरेने चोळून त्याला बघत आहे. सुमित तसाच बघत खाली आपल्या सीटवर
बसला आणि विचार करू लागला की मी याला काय समजावे. आज सुमितचे मन काही थाऱ्यावर राहत नव्हते. राहून राहून त्याला आज मितालीची आठवण आणि तिच्याबरोबर बोलायची इच्छा होत होती. काही वेळाने त्याच्या मनाने निर्धार केला, आज काही होऊन दे, आज मितालीशी मला बोलायचे आहे. असे म्हणून तो थेट मितालीच्या कॅबिनजवळ गेला आणि त्यांनी मितालीला हाक मारली. मिताली, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. मिताली बोलली, मला काही बोलायचे नाही. मग सुमित बोलला, तुला नाही बोलायचे आहे तर ठीक आहे, परंतु मला बोलायचे आहे. माझ्या मनातील दाटलेलं वादळ मला आज रिक्त करायचे आहे. जर तुने मला खाकतच्या दाण्या इतकं प्रेम केलं असेल तर आज संध्याकाळी मला जवळच्या बागेत भेट. मी तुझी वाट बघणार आहे. एवढे बोलून सुमित त्याच्या कॅबिनकडे निघून गेला. मितालीही आता काहीशी अधीर झाली आणि ती सुद्धा त्या गोष्टीबद्दल विचार करत आहे. मितालीला मागील दिवस स्मरू लागले होते. ती रागाच्या भरात घर सोडून तिच्या आईच्या घरी निघून गेली. तिथे जाऊन 1-2 आठवडे तशीच रागाच्या भरात वावरत राहिली. त्यानंतर राग शांत झाला आणि तिलाही वाईट वाटू लागले होते. अशी कशी मी माझे घर सोडून सुमितला सोडून निघून आले. तिला हे सुद्धा कळून चुकले की सुमितने आणि त्याच्या आईबाबांनी आपल्या प्रेमासाठी किती मोठा त्याग केला होता. तिला त्यावेळेस कळून चुकले की रागाच्या भरात मनुष्य काहीही पाऊल उचलतो त्याचे त्याला वेळ हातून गेल्यानंतर कळते. त्याला त्याची जाणीव होते. तिने तिचा फोन चेक केला होता तर सुमितचे 100 मिस कॉल दिसले. आता ती काय करू शकत नव्हती. ती फक्त आणि फक्त सुमितच्या एक पुन्हा कॉलची प्रतीक्षा करत होती. तिलाही जाणीव होत होती की तिच्या अशा वागण्यामुळे सुमितचे मन फारच दुखते झाले असेल आणि पण तरीही तिचा एक प्रेमळ असा हट्टहास होता की सुमितने मला फक्त एकदा कॉल करावा. आणि आज 6 महिने उघडले आणि ती प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे. मात्र आज सुमितचा साहसामुळे मितालीला फारच बळ मिळाले होते. मितालीला राहून राहून ते 6 महिने आठवत होते. सुमितसोबत लग्नानंतर तो स्मरणीय काळ आणि घर सोडून आईच्या घरी आल्यानंतर तो असह्य आणि वेदनाने भरलेला काळ. आईच्या त्या खोट्या अभिमानाने ओळखपत्र होऊन मी आईच्या घरी आले. आईचे वर्तन तर आधीपासूनच अभिमानी होतेच, परंतु बाबांचे प्रमोशन झाल्यापासून आईला तर बाबांपेक्षाही जास्त अभिमान झालेला होता की त्या अभिमानाच्या भरात कुणाचाही अपमान करत राहायची. त्याचबरोबर त्या खोट्या शान शौकतवाल्या लोकांच्या सोबत राहून ती तशीच होऊन गेली होती. आईचा तो किळसवाणा अभिमान आणि माझी प्रतीक्षा यामुळे तर माझे जगणे फार कठीण झाले होते. माझी उतंकडा आणि अनवरतेचा चरमवर पोचली होती. आता माझी प्रतीक्षा संपणार आहे म्हणून मी आज सुमितला भेटण्यास जाणार आहे. शेष पुढील भागात. चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करा. अशाच स्टोरी मी पुन्हा घेऊन येणार आहे. धन्यवाद.